ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार. ग्रीन प्लॅनेटच्या सेव्ह द मदर अर्थ धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लाळनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो. आज आपण रेणापूर तालुक्यामध्ये जिल्हा लातूर अखंडगिरी भैयाच्या प्लॉटमध्ये आहो. या प्लॉटसाठी भैयांनी किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे येथून ग्रो नायट्रो किंग फवारणीसाठी घेऊन आले होते. हरभऱ्याला वापरले आणि वापरल्यामुळं काय फरक पडला ते आपण आज भैयांची मुलाखत घेण्यासाठी तुमचं नाव सांगा. निखिल भारत अखंगिरे. तर तुम्ही कृषी प्रदर्शनामधून आपलं ग्रो नायट्रोजन फवारणी करण्यासाठी हरभऱ्याला फवारणी केल्यामुळे काय फरक पडलाय? म्हणजे फुटवा छान झालाय, वाढ झाले, फुलाची संख्या, कळा छान आहे. हा. आणि हा शेजारचा हरभरा शेजारचा आहे, तर त्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? जास्त वाढ आहे, फुटवा आहे. हा. दिसतो ना. त्याच्यापेक्षा डबल आपली वाढ आहे, त्याच्यापेक्षा फुटवा डबल आहे आपला. आणि आपली कळा जी आहे अख्ख्या इथं कुठंच प्लॉट असं इतका हिरवागार नाही, इतकी आपली कळा चांगली आहे. आणि माझ्या जवळजवळ आता गुडघ्याला लागाली हरभरा है ना, गुडघ्याच्या आसपास आहे. फुटवा नंबर 1 आहे आणि आता 50% आपला हरभरा फुलामध्ये आलेला आहे. बरोबर आहे ना? तर एकूण आपलं क्षेत्र किती आहे? 15 एकर. 15 एकर पैकी किती एकर वापरले? आपली 8 एकर वापरले. 8 एकर वापरले. तर आता असं वाटतंय का की सगळ्यालाच वापरावं? हो, वापरून नाही वाटत? नाही वाटतं. म्हणजे रिझल्ट चांगले आहेत ना? चांगले घेताना दुकड मुकड वाटलं असेल, पण जेव्हा वापरलं तेव्हा खात्रीने रिझल्ट भेटले. आज आम्हाला भैयानी ऊस दाखवायला आणला की सर आता मला हरभऱ्याला रिझल्ट चांगला भेटलाय आणि आता मला 4 एकर ऊसाला वापरायचे. आणि म्हणून बोलून घेतलं. म्हणजे एकच मला सांगायचंय की कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉलला भेट देऊन रिझल्ट घेतला आणि वापरायला सुरुवात केलं. अन्नावून असताना आमच्यावर भरोसा टाकला, त्याबद्दल खरंच भैयाचे आम्ही ग्रीन पॅन्ट परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवादही मानतो की त्यांनी वापरलं, रिझल्ट चांगला आलेला आहे. कारण ग्रीन प्लॅनेट कंपनी धरती मातेला वाचवा सेव्ह दी मदर अर्थ त्या अभियानांतर्गत शेतकरी बांधवांसाठीच काम करते गेली 23 वर्षापासून. तर धन्यवाद भैया या अभियानामध्ये सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू.